क्या क्या हुआ है, तो हम लोगों को बता सकते हैं की आंदोलन पीछे लो और घर पे चले जाओ. तुम्ही सांगू शकता सर लोकांना की काय काय ठरलं आजच्या मीटिंगमध्ये? हे बघा, या ठिकाणी या आंदोलनाच्या संदर्भाने आपण ओला आणि उबेर कंपनींना या ठिकाणी बोलवलं होतं. ओला आणि उबेर कंपनीच्या बरोबर यांनी या संघटनेने काही जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. पहिला जो मुद्दा होता की जे टेरिफ जे अडॉप्ट केलेलं आहे त्याचा बेस RTAचे रेट आहे का, या संदर्भामध्ये मी कंपनीनं सांगितलेलं आहे की तोंडी सांगून चालणार नाही, तुम्हाला जे काय आहे ते रायटिंगमध्ये द्यावं लागेल. दुसरं त्यांचा एक मुद्दा असा होता की ज्या ठिकाणी ज्या नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ठिकाणचे जे RTAचे रेट्स असतील त्या रेटचा तो बेसिस असला पाहिजे. त्या संदर्भामध्ये पण त्यांना मी सांगितलं की त्या तुम्ही जे तिकडे अप्लाय करताय त्याप्रमाणे ते असलं पाहिजे, ते आम्हाला तुम्ही कम्युनिकेट करा, लेखी कम्युनिकेट करा. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की हा जो काही लोकांचे ID ब्लॉक केलेत जास्त पैसे घेतल्यामुळं, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी कंपनींना सांगितलेलं आहे की जर त्यांचा जे ज्या आधारावर त्यांनी घेतलेला आहे टिकीट त्याचा जो RTAचा रेट असतील तर त्या संदर्भामध्ये तुम्ही अशा प्रकारचं जे ID आहे ते ब्लॉक करू नयेत. आणि या संदर्भामध्ये केवळ नुसती ओरल चर्चा करून चालणार नाही, तर या संदर्भामध्ये जर संघटनांना काही एक ठोस काही सांगायचं असेल तर एक कायदेशीर पुरावा त्याच्यामध्ये पाहिजे. आणि मग तो एकदा मला प्राप्त झाला की त्या अनुषंगाने मी त्यांना लेखी ते कळू शकेल, हा त्यातला भाग आहे. तर या संदर्भामध्ये शासन एकदम सकारात्मक विचार करतंय आणि ज्या बाबी च्या अनुषंगाने जे आंदोलन चाललंय ते आंदोलन जो त्रास होतोय बाकीच्या चालकांना आणि प्रवाशांना तो होऊ नये या दृष्टीने हा प्रयत्न केलेला आहे. तर आज 2 वेळा दोघांच्याही मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. 2 वेळा त्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल पुन्हा 2 वेळा ओला उबेर कंपन्यांची बैठक झाली आणि 2 वेळा संघटनेच्या प्रतिनिधीशी बैठक झाली. त्यामुळे शासनाच्या वतीनं हे आंदोलन होऊ नये किंवा यापुढे हे चालू नये या दृष्टीने 100% प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु जेव्हा या कंपन्यांकडून काही लेखीमध्ये प्राप्त होईल त्याच वेळेस आम्हाला एक अधिकृतपणे संघटनांना कळवून द्या. आपल्याला केव्हापर्यंत लेखीमध्ये प्राप्त होईल संघटनांकडनं? उद्या सॉरी या कंपन्यांकडनं उद्या कळवते. हर एक चीज से मुकर रहे हैं. आज वो अधिकारी ये जो लेटर उन्होंने खुद ने लिखे हैं, जैसे कि ये RTO ने लिखा हुआ लेटर है कि हमको ओला उबर को ये रेट्स मिलना चाहिए जो रेट RTO ने निकाला है. ये एक लेटर है. ये दूसरा लेटर है जो आप सबने प्रिंट करके गाड़ियों में लगाया है. ये तीसरा लेटर है खुद आयुक्त साहब का जो उन्होंने हमको दिया था कि RTO की रेट लागू है. ये सब आज झूठ है, ये सब आज बिन काम के है, ऐसा आज आयुक्त साहब के मीटिंग में उनका बोलना रहा. ये एक दिन में ये लोगों का पूरा जो चाल डाल है वो बदल गया. बस और कुछ कहना नहीं चाहता हूँ.